हेलो दोस्तों, तो कैसे हो आप लोग? उम्मीद करता हूँ सब लोग अच्छे होंगे और आप सभी पैसे सीरीज देख रहे होंगे। तो आज पैसे सीरीज में हम लोग देखने वाले नया चैप्टर जिसका नाम है चूड़ी वाला। तो ये चैप्टर के ऊपर हमारा ये फर्स्ट पैराग्राफ होने वाला है। तो जैसे कि हमारा स्टेप नंबर क्या होता है सर? हम लोग पहले जो भी पैसेज रहेगा उसको अच्छे से एक 2-4 मिनट देके उसको रीड करते हैं। किस लिए सर रीड करते हैं? क्योंकि उससे हम लोग को समझ में आता है सर कि वो पैसेज में एग्जैक्ट दिया क्या है, और क्वेश्चन पढ़ने के बाद हम लोग को एक अच्छा ओवरव्यू आ जाता है कि सर इसका आंसर कहाँ पे हो सकता है। हर एक सेंटेंस का मीनिंग आपको अच्छे से समझ में आता है। तो आपको इसीलिए जब आंसर आप ढूंढते हो पैसेज से तो आपको थोड़ा बहुत ही इजी जाता है, मतलब आपका टाइम भी बचता है और आपको इजीली वो ग्रैब भी होता है कि सर आंसर कैसे मिल सकता है। तो देखो लेक्चर नंबर 7 है अपना ये। तो इसके ऊपर पैसेज देखो, पहले स्टेप नंबर 1 से फॉलो करेंगे, पैसेज को रीड करेंगे। तो चलो रीड करते हैं। रघु भैयाने चिठ्ठी मोठ्याने वाचली. चिठ्ठीतला मजकूर ऐकून अब्दुल आणि शनू यांना खूपच आनंद झाला. तपोवनात होणाऱ्या संमेलनाच्या प्रसंगी अब्दुलचा खास सत्कार होणार होता आणि त्यासाठी पत्र पाठवून दाजीसाहेबांनी त्याला निमंत्रण दिले होते. 2 दिवसांनीच सत्कार समारंभ होता. कधीही लाभणार नाही असे सत्काराचे भाग्य त्याच्या वाटेला आले होते. पत्र आल्यापासून तो त्याच आनंदात होता. बघा, आता हम लोग ने 4 या 5 लाइन रीड किया, बराबर? इससे आप लोग को क्या समझ में आता है? इससे कैसे क्वेश्चन बन सकता है सर? इससे ऐसे क्वेश्चन बन सकता है कि जब अब्दुल को और शन्नू को अ, पत्र मिला, किसने दिया था पत्र? दादा साहेब ने, बराबर? मतलब आपको यहाँ पे क्वेश्चन एक टाइप का ऐसे बन सकता है कि अब्दुल को किसने पत्र भेजा था, बराबर? मतलब अब्दुलला पत्र कोणी पाठवलेले होते, तो उसका आंसर क्या आएगा? दादा साहेबांनी, बराबर? और एक क्वेश्चन क्या बन सकता है सर? इस पे ऐसे क्वेश्चन बन सकते हैं कि अब्दुल को जब पत्र मिला तो इतना खुश क्यों था? मतलब जेव्हा अब्दुलला पत्र भेटला, तेव्हा तो इतका आनंदी का होता? तर त्याचा आन्सर बघा, जेव्हा त्याला पत्र भेटलं त्याच्या पुढच्या लाईनीमध्येच आहे बघा. अब्दुल आणि शन्नू यांना खूपच आनंद झाला. केव्हा आनंद झाला? जेव्हा चिठ्ठीतला मजकूर, जेव्हा त्यांना चिठ्ठी भेटली. चिठ्ठी म्हणजे काय? चिठ्ठी म्हणजे त्यांना पत्र भेटलं. तेव्हा त्यांना आनंद झाला. मग त्याचा खरा आनंदाचं रिझन काय? त्याच्या पुढे दिलेलं आहे. तपोवनात होणाऱ्या संमेलनाच्या प्रसंगी अब्दुलचा खास सत्कार होणार होता. आणि त्यासाठी पत्र पाठवून दादासाहेबांनी त्याला निमंत्रण केले होते. 2 दिवसांनीच सत्कार समारंभ होता. कधीही लांबणारे नाही असे सत्काराचे भाग्य त्याच्या वाटेला आले होते. पत्र आल्यापासून तो त्याच आनंदात होता. बरोबर? म्हणजे मेन रिझन काय आहे, की जेव्हा त्याला पत्र भेटले, तेव्हा त्या संमेलनामध्ये त्याचा काय होणार होता? सत्कार होणार होता. बरोबर? आणि हे लाभले त्याला, भाग्य कधीही त्याला लाभलेले नव्हते. त्यासाठी तो खूप आनंदित होता. ते असे क्वेश्चन या 4 लाईनीपासून बनू शकतात. बरोबर? पुढे बघूयात. पुन्हा-पुन्हा तो स्वतःला विचारत होता, सत्कार करण्याएवढे मी काय केले आहे तपोवनासाठी. बघा या लाईनीमधून कसं क्वेश्चन बनू शकतो, की अब्दुल स्वतःवरच संकोच का करत होता? का संकोच करत होता? कारण की त्याला स्वतःबद्दल हे कमीपणा वाटत होता, की मी तपोवनासाठी अजूनपर्यंत तेवढे काही केलेले नाही, की माझा सत्कार केला जाईल. बरोबर? यासाठी इथे असा प्रश्न येऊ शकतो. पुढे वळूयात. अब्दुल तपोवनात आला, तेव्हा कार्यक्रम सुरू झाला होता. स्टेजच्या समोर बाजूला मांडलेल्या खुर्च्यांवर काही निमंत्रण पाहुणे मंडळी बसली होती. अब्दुलला त्यांच्याबरोबर बसायला संकोच वाटला. का संकोच वाटला? त्याचं रिझन पुढे आहे बघा. तो तसाच उभा राहिला. तेवढ्यात खुद्द दादासाहेबांनीच त्याला बोलावून जवळच्या खुर्च्यांवर बसायला लावले. सत्कार समारंभाच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली. बघा, तर इथे प्रश्न काय बनू शकतो? इथे असा प्रश्न बनू शकतो, की दादासाहेबांनी अब्दुलला त्यांच्या जवळ खुर्चीवर बसायला का बोलवले? का बोलवले? कारण की दादासाहेबांना त्याला सत्कार होणार होता, ते दादासाहेबांना त्याला करायचं होतं. म्हणजे त्यांना जे अब्दुल अब्दुलने केलेलं तपोवनासाठी, त्यासाठी त्याचा सत्कार झालाच पाहिजे, असं दादासाहेबांना वाटत होता. त्यासाठी त्यांनी त्याला जवळच्या खुर्चीमध्ये बसवलं आणि अब्दुलला एक संकोच सुद्धा वाटत होता, कारण की तिकडे खूप सारे पाहुणे मंडळी बसली होती. म्हणून त्याला काय वाटत होतं? संकोच वाटत होता त्या ठिकाणी बसण्यासाठी. ते दादासाहेबांनी नोटीस केलं असेल, बरोबर? ते दादासाहेबांनी नोटीस केलं असेल आणि त्यासाठी त्यांनी त्याला जवळ बसायला बोलवले. असं तुम्हाला जेव्हा तुम्ही वाचता, तेव्हा तुम्हाला समजून जातं, बरोबर? त्यासाठी 2-4 मिनिट, 5 मिनिट द्यायची. कशाला? पॅसेज रीड करायला. त्यानुसार आपल्याला समजतो, की कुठे कोणता क्वेश्चन बनू शकतो आणि त्याचा आन्सर कशानुसार असू शकतो. पुढे वळूयात आपण.
सुरुवातीचे अध्यक्षांचे स्वागत वगैरे औपचारिक झाल्यावर दादासाहेबांनी बोलायला सुरुवात केली. अब्दुल बघतच राहिला. 84 वर्षाच्या वृद्धांचा ताठपणा, उंच सडसडीत देहयष्टी, तेज पूज्य चेहरा, गौरवर्ण पांढरे शुभ्र पांढरे स्वच्छ धोतर, त्याचबरोबर बंद गळ्याचा कोट आणि डोक्याला केशरी फेटा. या वयातही आवाजातला खणखणीतपणा आणि बोलण्यातली ऐट यामुळे अब्दुल भारावून भारावून बघत राहिला. बरोबर? तर इथे प्रश्न कसा बनेल, की दादासाहेबांचं व्यक्तिमत्व काय होती? बरोबर? तर व्यक्तिमत्व काय इथे दाखवलेली आहेत बघा. इथे बघा. अब्दुल बघतच राहिला. 84 वर्षांचा वृद्धाचा ताठपणा. पहिला व्यक्तिमत्व आला इथे. काय आला सर? पहिला व्यक्तिमत्व काय आला? 84 वर्षाचा वृद्धाचा ताठपणा, उंच सडसडीत देहयष्टी, तेजपुच्छ चेहरा, गौरवर्ण पांढरे हे नाही पांढरे स्वच्छ धोतर, त्यावर बंद गळ्याचा कोट आणि डोक्याला केशरी फेटा. इतके सगळे त्यांचे व्यक्तिमत्व दिले. तुम्हाला किती येईल? क्वेश्चनमध्ये विचारलं तुम्हाला, की दादासाहेबांचे व्यक्तिमत्व. तर तुम्हाला फक्त 2 किंवा 4 विचारले जातील. बरोबर? अजून एक क्वेश्चन सर कसं बनू शकतो इथे? तर अजून क्वेश्चन काय बनू शकतो, की सर दादासाहेबांचे जे त्यांनी पोशाख काय केलेलं? दादासाहेबांचा पोशाख काय होता? तर त्यांचा पोशाख काय होता? पांढरे स्वच्छ धोतर, त्यावर बंद गळ्याचा कोट आणि डोक्याला केशरी फेटा. असा सुद्धा क्वेश्चन येऊ शकतो. बरोबर? आणि शेवटच्या लाईनीमधून काय सर बनू शकतो का क्वेश्चन बघा. या वयातील आवाजातला खणखणीतपणा आणि बोलण्यातील ऐट यामुळे अब्दुल भारावून बघत राहिला. तर अब्दुल भारावून का बघत होता? असा क्वेश्चन काढणे यामध्ये येऊ शकतो, की अब्दुल भारावून का दादासाहेबांकडे बघत होता? तर त्याचे रिझन काय आहे, की त्यांच्या वयातील आवाजातील खणखणीतपणा आणि बोलण्यातील ऐट यामुळे अब्दुल भारावून बघत राहिला. तर या टाइपचे क्वेश्चन तुम्हाला विचारू शकतात. तर आपण आता क्वेश्चनकडे येऊयात. क्वेश्चन बघा. पहिलाच क्वेश्चन काय आहे? दादासाहेबांची वैशिष्ट्य. तर दादासाहेबांची वैशिष्ट्य किंवा व्यक्तिमत्व. तर व्यक्तिमत्व काय होते आपण जसे बघितले. कुठे बघितले आपण? पॅसेजच्या एकदम शेवटला. देखो पॅसेज में देखो. पैसेज के एकदम लास्ट में दिया है देखो. क्या आहे वैशिष्ट्य? व्यक्तिमत्व 84 वर्षाच्या वृद्धपणाचा ताठपणा, उंच सडसडीत देहयष्टी, तेजपुच्छ चेहरा, गौरवर्ण, पांढरे शुभ्र धोतर, हे सगळं तुम्ही यामध्ये लिहू शकता. बरोबर? तर हे झालं त्याचं फर्स्ट आन्सर. किती? 2च इथे दिलेत. तर 2 तुम्ही काय लिहाल सर? काय लिहाल? गौरवर्ण, उंच सडसडीत देहयष्टी, तेजपुच्छ चेहरा. गौरवर्ण, तेजपुज्य चेहरा. बरोबर? तुम्हाला 2 सांगितलेत, तर तुम्हाला तिथे 2च लिहायची आहेत. नेक्स्ट क्वेश्चनकडे वळूयात. नेक्स्ट क्वेश्चन बघा. दादासाहेबांचा पोशाख. बघा मी जसं बोललेलो तुम्हाला, की दादासाहेबांचा पोशाख असा सुद्धा क्वेश्चन येऊ शकतो. तर त्यावर तुमचा आन्सर काय असेल? त्याच्या पुढेच जिथे आपण बघितले व्यक्तिमत्व त्याच्या पुढेच त्याचं पोशाखाचे वैशिष्ट्य पण दिलेले आहेत. तर पोशाख काय त्यांनी घातलेला? पांढरे स्वच्छ धोतर, त्यावर बंद गळ्याचा कोट आणि डोक्याला केशरी फेटा. काय होतं? डोक्याला केशरी फेटा, केशरी फेटा, पांढरे स्वच्छ धोतर आणि गळ्यात सॉरी गळ्याचा कोट, बंद गळ्याचा कोट. काय होतं? बंद गळ्याचा कोट. बंद गळ्याचा कोट. बरोबर? तर अशा प्रकारे तुम्हाला आन्सर भेटून जाणार. जेव्हा तुम्ही पूर्णपणे पैसेज जेव्हा रीड करणार, आप पैसेज अच्छे से रीड करोगे तो अच्छे से आपको आंसर 1 मिनट भी नहीं लगेगा, आपको समझ में आएगा कि क्वेश्चन का आंसर कहाँ पे रहेगा. बराबर? तो उसके हिसाब से आपका जब आप आंसर ढूंढते हो तो तब आप टाइम बचा सकते हो. तो इसी तरह के आपको आंसर ढूंढने. तो अभी देखो नेक्स्ट क्वेश्चन. अब्दुलच्या सत्काराचे कारणे. अब्दुलच्या सत्काराचे कारणे. तो रीजन क्या है इसका? देखो यहाँ पे दिया है. भी स्टार्टिंग से पढ़ना पड़ेगा अपने को. पैसेज में ढूंढना है तो. बराबर?
खूपच आनंद झाला. तपोवनात होणाऱ्या संमेलनाच्या प्रसंगी अब्दुलचा खास सत्कार होणार होता आणि त्यासाठी पत्र पाठवून दादासाहेबांनी त्याला निमंत्रण केले होते. 2 दिवसांनीच सत्कार समारंभ होता. कधीही लाभणारा नाही असे सत्काराचे भाग्य त्याच्या वाटेला आले होते. पत्र आल्यापासून तो त्याच आनंदात होता. पुन्हा पुन्हा तो स्वतःला विचारत होता, सत्कार करण्याएवढे मी काय केले आहे तपोवनासाठी. बरोबर? तर इथे आन्सर काय भेटेल, की काय रिझन होतं? अब्दुलचं रिझन काय होतं? अब्दुलच्या सत्काराचे कारणे. अब्दुलच्या सत्काराचे कारणे काय होते? का? कारण की त्यांनी तपोवनासाठी काहीतरी केले होते. बरोबर? म्हणजे तपोवनासाठी त्यांनी खूप सारी मेहनत घेतली होती. पहिले रिझन तर हा येईल तपोवनासाठी. बरोबर? बघा इथे पॅराग्राफ बघा. निमंत्रण दिले होते. 2 दिवसांनी त्याचा सत्कार होणार होता. भाग्य त्याच्या वाट्याला होते. स्टेजच्या समोर बाजूला मांडलेल्या खुर्च्यांवर काही निमंत्रण, कारण की त्यांनी तपोवनासाठी काम केले होते. त्यासाठी त्याला अब्दुलचा सत्कार होणार होता. बरोबर? तर त्याचं तिथे हाच येईल, एकच तिथे रिझन येईल. बरोबर? पुढे बघा, पत्र मिळाल्यानंतर अब्दुलची अवस्था. पत्र मिळाल्यानंतर अब्दुलची अवस्था काय झालेली? पहिले तर तो खूप आनंदित झालेला आणि कधीही न लाभणारे भाग्य त्याला लाभणार होते. बघा इथे दिलेलं आहे. खूप आनंदित झाला, पहिले तर इथेच दिलेलं आहे आणि कधीही लाभणार नाही असे सत्काराचे भाग्य त्याच्या वाटेला आले होते. बरोबर? तर हे 2 त्याचे रिझन येते. पुढे बघा, पुढे काय दिलेलं आहे? पुढे कारणे लिहा. कारणे लिहावर येऊया आपण. कारणे लिहा काय आहे? अब्दुलला पत्र मिळाल्यानंतर खूप आनंद झाला. का आनंद झालं? का आनंद झालं? कारण की कधीही न लाभणारे भाग्य त्याला लाभणार होते. बघा इथे दिले. आणि त्याचा सत्कार होणार होता. बघा अब्दुलचा खास सत्कार होणार होता आणि कधीही लाभणार नाही असे सत्काराचे भाग्य त्याच्या वाटेला आले होते. हे 2 रिझन तिथे येणार. बरोबर? पुढचा क्वेशन बघा. अब्दुल स्वतःलाच प्रश्न विचारत होता. का स्वतःलाच प्रश्न विचारत होता? बघा इथे दिलेले आहे. पुन्हा पुन्हा तो स्वतःला विचारत होता, सत्कार करण्याएवढे मी काय केले आहे तपोवनासाठी? तो विचारत होता. का स्वतःला प्रश्न विचारत होता? कारण की मी तपोवनासाठी एवढे काय केले आहे, की माझा सत्कार होत आहे. बरोबर? त्यासाठी तो स्वतःचा क्वेशन विचारत होता. थर्ड कारणे लिहावर रेवा. दाजी साहेबांनी अब्दुल्ला जवळच्या खुर्चीवर बसवले. बघा हा पण क्वेश्चन हम लोग ने लिया था, ये भी क्वेश्चन में जब पैसेज रीड कर रहे थे ये भी क्वेश्चन बोला था कि ऐसे टाइप का भी क्वेश्चन आपको आ सकता है। ये थोड़ा ट्रिकी क्वेश्चन है। तो इसका आंसर आपको कब मिलेगा? जब आप अच्छे से पैराग्राफ रीड करोगे और उसके साथ ही आपको वो पैसेज समझना चाहिए। आपको वो समझ के लेना चाहिए कि पैसेज में दिया क्या है एक्चुअली, उसका मीनिंग क्या हो सकता है। उसके हिसाब से इसका आंसर आप लिख सकते हो। जैसे कि यहाँ पे क्या दिया है, दादा साहेबांनी अब्दुल्ला जवळच्या खुर्चीवर बसवले। तो इसका जब हम लोग पैसेज रीड कर रहे थे तब मैंने क्या बोला था, क्यों? क्योंकि उसको एक तो संकोच हो रहा था, क्योंकि उसने तपोवन के लिए इतना क्या किया था, क्यों? उसका सत्कार होने वाला था। बराबर? ये तो फर्स्ट रीजन हो गया। सेकंड रीजन कि जो भी मेहमान लोग थे वो बैठे थे, इसलिए उसको अच्छा नहीं लग रहा था। बराबर? और थर्ड रीजन क्या आ सकता है कि अब्दुल ने जो तपोवन के लिए किया था उसका उसको श्रेय मिलना चाहिए, ऐसा किसको लगने वाला ऐसा किसको लग रहा था? ऐसा दादा साहेब यांना वाटत होतं. म्हणून त्यांना असं वाटत होतं, म्हणून त्यांनी त्याला जवळच्या खुर्चीवर बसवले. तर असे खूप सारे रिझन येऊ शकतात. तुम्हाला फक्त किती लिहायचा असतो रिझन? एक रिझन लिहायचा असतो. तर तुम्हाला रिझन तिथे भेटून जाईल. पुढे बघा, लास्टचा क्वेश्चन आहे. शेवटचा क्वेश्चन काय आहे? कोणते लिहा. मोठ्याने चिठ्ठी वाचणारा कोण होता? रघु भैयाने चिठ्ठी मोठ्याने वाचली. तिथेच आहे रघु भैया. आणि अब्दुलला पत्र पाठवणारे, पहिलेच मी बोललेलो अब्दुलला पत्र पाठवणारे दादासाहेब. तर या टाइपचे क्वेश्चन तुम्हाला येऊ शकतात. हर एक टाइपचा क्वेश्चन आपण घेतलेला आहे. कारणे लिहा, कोणते लिहा, आकृतीवरचे क्वेश्चन. बरोबर? चुकी बरोबर तर तुम्हाला माहीतच आहे. हर एक मी सांगतो तुम्हाला चुकी बरोबर कसं लिहायचं. जो पण सेंटेन्स असेल त्याला पॅसेजमधून व्हेरिफाय करायचं. सेम टू सेम क्वेश्चन असेल, सेम टू सेम लाईन असेल, सेंटेन्स असेल तर तो बरोबर. त्यामध्ये थोडी पण चुकी असेल तर तो चुकीचा. बरोबर? तर आजचा पॅसेज नंबर आपला 1 इकडेच संपलेला आहे. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आजची व्हिडिओ इथे स्टॉप करत आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. बाय बाय. टेक केअर.